नमस्कार मंडळी, आज आपण भोपळ्यापासून मस्त नारळी भात बनवणार आहोत। तर अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं मी हा भोपळा घेतलेला आहे। हा काशी भोपळा किंवा डांगर असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो। तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तो भोपळा तुम्ही घेऊ शकता आणि त्यापासून माझ्या पद्धतीने एकदा तर तुम्ही खीर बनवली तर खातच राहाल। तर अशा पद्धतीने बघा, हे काशी भोपळा जास्त प्रमाणात मराठवाड्यात उपलब्ध असतो। तर अशा पद्धतीचा मस्त आपण हे लालसर रंगाचा आतमध्ये पिकल्यावर तयार होतो। तर खूप दिवस झाले मी आणून ठेवला होता आणि छान असा हा पिकलेला आहे। बाहेरून छान असा लालसर कलर आला की आपण हे आतमध्ये पिकलेला असं समजायचं। तर अशा पद्धतीने हे थोडंसं कापताना हार्ड जाते, त्यामुळे काळजी घेऊन असा जर तुम्हाला भोपळा भेटला तर चांगल्या प्रकारे कापून घ्यायची। आतली जी बियाची साल आहे ती पण काढून घ्यायची आणि मागची पाठीची साल सुद्धा काढून घ्यायची। तर अशा पद्धतीने हे मी भोपळ्याची साल काढून घेते। तर मार्केटमध्ये सुद्धा आता उपलब्ध आहेत असे भोपळे। तर इथं मी हे 2-3 कट करून तुकडे घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे किसणीने आपल्याला हे छान असं किसून घ्यायचं आहे। अगदी बारीक छान किसणीने किसून घेतलेला आहे। तर बघा, अगदी वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, अशा पद्धतीने सगळं मी हे भोपळा किसून घेतलेला आहे। तर आता कुकरमध्ये आपण झटपट ही रेसिपी तयार करणार आहोत। तर 2 चमचे इथं मी तूप टाकलेलं आहे। त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले होते ते टाकायचं आणि किसलेला नारळ टाकलेला आहे। तर हा सुकाच नारळ आहे। तर अशा पद्धतीने हे दोन्ही आपल्याला जिन्नस 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत तुपावर। तर हे छान 2 मिनिटं परतून झाल्यावर आपण जो किसून ठेवलेला भोपळा होता तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर ह्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी बनवले जातात। खीर किंवा यापासून घारगे असे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी बनवले जातात। पण आज अगदी सोप्या पद्धतीने आणि खायला अप्रतिम लागणारी अशी रेसिपी मी करून दाखवत आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तर अशा पद्धतीने बघा 2 मिनिटं तुपावर परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये साखर टाकून घ्यायची। तुम्ही ह्या स्टेजला गूळ सुद्धा टाकू शकता। तर नारळी भात म्हणून आपण बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी साखरच टाकलेला आहे। भोपळ्यापासून अशा पद्धतीचा जास्त नारळ टाकून तुम्ही जर नारळी भात बनवला तर दुसऱ्या सगळ्या खिरीच्या रेसिपी विसरून जाल। एवढी छान मस्त पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर बघा, 2 मिनिटं साखर टाकून मी परतून घेतलेला आहे। यामध्ये आता मी 1 वाटीवर शिजवलेला भात टाकलेला आहे। तुम्ही जर ह्यामध्ये तांदूळ जर टाकलं तर हे जे भोपळा आहे जास्त शिजून जाईल, त्यामुळे मी शिजवलेला भात टाकलेला आहे। तर असं 2 मिनिटं आपल्याला हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तुमच्या अंदाजे ह्यामध्ये पाणी टाकून घ्या। तुम्ही जेवढं खीर बनवाल त्यानुसार इथं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 वाटीभर कोमट असं पाणी टाकलेलं आहे। तर 2 मिनिटं आता आपल्याला हे परतून झाल्यावर यामध्ये झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर बघा, कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये छान असा आपला भात आणि भोपळा दोन्ही छान प्रकारे मिक्स होतो। तर अशा पद्धतीनं मस्त झटपट असा आपला नारळी भात वेगळ्या पद्धतीचा तयार झालेला आहे। तर 2 मिनिटं असं मिक्स करून घेतलेला आहे। त्यामध्ये लास्टला इथं विलायचीची पावडर घेतलेली आहे। तर ते टाकून घेऊन उलटण्याच्या साहाय्याने छान असं थोडंसं मिक्स करायचं, जेणेकरून भात छान असा शिजलेला आहे आणि छान असा मिक्स तयार होतो। तर अशा पद्धतीनं बघा 2 मिनिटं मी परतून घेतलेला आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे। तर बघा किती मस्त दिसते। ह्या स्टेजला तुम्ही इथं दूध सुद्धा टाकू शकता, पण दूध टाकलेली खीर आमच्या घरात आवडत नाही, म्हणून मी असा साधाच बनवलेला आहे। या स्टेजला मस्त गरम गरम दूध टाकायचं, वरतून तूप टाकायचं। अशा पद्धतीची ही खीर इतकी भारी लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। दूध आणि तूप टाकल्यावर अजून छान टेस्टी तयार होते। तर अशा पद्धतीची ही रेसिपी
आपली तयार झालेली आहे. भोपळ्यापासून मस्त असा पौष्टिक नारळी भात तयार झालेला आहे किंवा खीरसुद्धा म्हणू शकता. तर मस्त अशी ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि या पद्धतीचा भोपळा जर मार्केटमध्ये दिसला तर एकदा आवर्जून आणून त्यापासून अशा पद्धतीची झटपट होणारी खीर नक्की बनवा. तर अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. तर अशाच नवीन वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करत असते. त्यासाठी कनेक्ट राहा आणि माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. त्यासाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. असा झटपट व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.